दौलतवाडी ते हळदवडे मार्गावर जाणाऱ्या 7 प्रवाशांवर मधमाशांनी हल्ला करत चावा घेतला। यामध्ये 2 बालकांचा समावेश आहे। जखमींना मुरगुड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत। दौलतवाडी ते हळदवडे मार्गावर जाणाऱ्या 7 प्रवाशांवर मधमाशांनी हल्ला करत चावा घेतला। यामध्ये 2 बालकांचा समावेश आहे। मुरगुड कापशी या मुख्य मार्गावरील दौलतवाडी ते हळदवडे दरम्यान असणाऱ्या घाटात रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांवर अचानकपणे मधमाशांचा हल्ला होण्याचा प्रकार रविवारी सायंकाळी 5 ते 6 वाजण्याच्या सुमाराला घडला। ही घटना समजता दोन्ही बाजूने येणाऱ्या प्रवाशांना आणि वाहनांना थांबवण्यात आल्यानं मोठा अनर्थ टळला। हळदवडे इथल्या प्रियंका प्रवीण हिरोगडे वय वर्ष 35 या स्कूटीवरून आपली मुलगी वंशिका वय वर्ष 10 आणि अर्णव परशुराम इंदलकर वय वर्ष 9 यांना मुरगुडहून खासगी क्लासहून परत घरी घेऊन येत असताना त्यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला। त्यामुळे त्यांनी आपली गाडी सोडून मुलांसमवेत खाली बसल्या, पण माशांनी चावा घेतल्यानं मुलांसह प्रियंका जखमी झाल्या। या अवस्थेत ग्रामस्थांनी धाव घेत तिथं जाळ करून मधमाशांपासून त्यांची सुटका केली। याच वेळी मुरगुडहून पाहुण्यांच्या वास्तुशांतीचा कार्यक्रम करून गडहिंग्लजकडे दुचाकीनं जाणाऱ्या गणपती रामचंद्र सुतार वय वर्ष 51 आणि रोहिणी गणपती सुतार वय वर्ष 45 राहणार दुंगडे तालुका गडहिंग्लज या दाम्पत्यावरही मधमाशांनी हल्ला केला। तसंच कापशीहून मुरगुडकडे दुचाकीनं जाणाऱ्या नितीन सुरेश कांबळे वय वर्ष 38 आणि त्यांची पत्नी नीता नितीन कांबळे वय वर्ष 35 राहणार राधानगरी यांनाही मधमाशा चावल्यानं ते जखमी झाले। या 7 जखमींवर मुरगुड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टर शिवाजी घुमरे यांनी सांगितलं। यावेळी उपनगराध्यक्षा रेखाताई आनंदा मांगले यांनी भेट घेऊन त्यांच्यावर योग्य उपचार करण्याच्या सूचना रुग्णालयात प्रशासनाला दिल्या आहेत।